पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आजचा अभंग सुरू होतोय. चित्ताचे बांधले जवळचे वसे, प्रकाशी प्रकाशे सर्व काळ. देवाला आपल्या चित्तात बांधून ठेवावं, मग तो सतत आपल्या जवळ राहून आपल्या अंतःकरणात प्रकाश देत असतो. अंतरी वसावी उत्तमते भेटी, होऊन काही तुटी न सकेची. आणि देवाच्या आठवणीची आपल्या अंतरंगामध्ये वस्ती करून ठेवावी, मग त्यात काही ताटातूट होणार नाही. ब्रह्मांड कवळे आठवणेसाठी. ब्रह्मांड कवळे म्हणजे कवळ्यात घेतलं येते, विटाळून घेता येते. ब्रह्मांड हे साठवल्यासारखं होत आहे. ब्रह्मांड कवळे आठवणीसाठी, धरावी तो पोटी वाव बरा. म्हणून याला आपल्या पोटातच वाव द्यावा, म्हणजे श्रीहरीला. तुका म्हणे लाभे घरीचिया घरी, प्रेमतंतू दोरी न तुटता. तुकाराम महाराज म्हणतात, घरच्या घरी बसल्या जागीच हा लाभ होईल आणि देवाविषयीच्या प्रेमाच्या तंतूला धक्का न लागता हे सगळं होतंय. आता पुढचा अभंग आहे. दिली मान तरी नेघावी शत्रूची, शरण आले त्यासी जीवन द्यावे. तुकारामाने वागाव कसं सांगितलंय. शत्रू जर असला आणि त्यानं मान पुढे केली, थोड माझी मान म्हणून, तर काय करावं? ने घ्यावी शत्रूची. ते करू नये, घ्यायचे नाही त्याची मान. आणि शरण आले त्यासी जतन जीवे. आणि जो शरण आलेला असेल त्याचं जतन केलं पाहिजे. त्याला हे करायचं, त्याला ठार मारायचं नाही, त्याच्या प्राणाचं हरण करायचं नाही. हे नुसतं सांगायचं नाही, तरी प्रत्यक्ष वागायचं. समर्थासी असे विचाराची आण, भली पाप पुण्य विचारावे. समर्थ जे असे शक्तिमान आहेत, त्यांना विचाराचीच आण, म्हणजे विचाराचीच शपथ आहे. विचारानंच ते असे वागतात. त्यांना कुणी शपथ घालला तेव्हा ते शरण आलाय त्याला मारू नका, त्याला त्याची मान कापू नका, त्याचं रक्षण करा, असं सांगायची गरज नाही. त्याला आपोआपच ते विचाराची शपथ आहे त्याला. भली पाप पुण्य विचारावे. आणि योग्य पाप पुण्य काय ह्याचा मोठ्या माणसाने विचार करावा. काकुळतीसाठी सत्याचा विसर, पडिले अंतर न पाहिजे. एखाद्यानं वाईट कृत्य केलं म्हणून तो लागला पाया पडाय, सोडायचं नाही त्याला. काकुळतीसाठी सत्याचा विसर, पडिले अंतर न पाहिजे. शिवाजी महाराजांचा इथं बेळगावच्या पलीकडे एक किल्ला आहे. शिवाजी महाराजांचा नाही, तो विजापूरचा किल्ला होता, बेलेवाडी म्हणून. तो बेळगावपासून आग्नेय दिशेला मद्रासकडल्या बाजूला 50 किलोमीटर आहे. तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा तो किल्ला शिवाजी महाराजांना घ्यायचा होता. आणि सखोजी गायकवाड नावाचा शिवाजी महाराजांचा मेव्हणा, सकवारबाईंचा तो भाऊ होता. आणि तो किल्ला जिंकला आणि त्याने त्या बाईवर अत्याचार केला. महाराजांनी काय करावे? काकुळसातीसाठी सत्याचा विसर, काय वाया करायला एवढा सोडावं नाही. सत्याचा विसर, पडिले अंतर न पाहिजे. महाराजांनी त्याचे डोळे काढायची शिक्षा दिली. तर असं काकुळते आले, काकुळतेला आलं तर गाडकं चुरले असले तर सोडून देऊया, का नाही ते बी काय का वाटेल ते केलं तर कसं सोडून द्यायचं.
तुका म्हणे यश कीर्ती आणि मान करिता जतन देव जोडे. देव जोडायचं झालं, देव प्राप्तीसाठी काय करायला पाहिजे? तर आपलं यश जोडलं पाहिजे. आपण सतत यश कसं जोडतंय? चांगलं वागल्यामुळं जोडतंय. त्या मृच्छकटिक म्हणून एक कालिदासाचं हे आहे, नाटक आहे. तर त्या नाटकामध्ये म्हटलं जात आहे की न भीतो मरणादस्मी केवलम दूषितम यशः. मी मरणाला भीत नाही, पण माझी अपकीर्ती होईल म्हणून मी भीतो. तर ते अशा तऱ्हेनं यश, कीर्ती आणि मान हे जर आपण जतन केलं तर देव भेटतो. रोज चोऱ्या करायच्या, रोज पायतान लोकांची खायची आणि रोज वाटेल तसं वागायचं आणि मग देवप्राप्ती होईल. कशी इतर प्राप्ती होईल? चांगलं वागलं तर देवप्राप्ती होतं. भूकपोटा परथी तृष्णा भरवी वाखती. प्रत्येकाला भूक पोटापुरतीच असते, पण हव्यास म्हणून साठवून ठेवण्याच्या मागे लागतो. की मोठे एक आता मागे ती जयललिता म्हणून बाई मद्रासचे मुख्यमंत्री होती. तिच्यावर भ्रष्टाचाराचा खटला चालला. खटला झाल्यावर तिचा छापा पडला आणि छापा पडला. त्या छाप्यामध्ये तिच्या घरामध्ये 10,000 पातळं गावली. 10,000 पातळं. काय करायची ती? जर असेल तर जेव्हाच्या तेव्हा लोकांना वाटून टाकायला पाहिजे होते का नाही? कधी ती नेसणार. आणि तिच्या घरामध्ये 4,000 चपलाचे जोड होते पायतानाचे. काय असल्या तऱ्हेचे होते. तर ते भूक पोटापुरती भूक आहे, पण माणसाला काय हे पाहिजे ते पाहिजे. किती पाहिजे तुला? करवी फजिती हावे भार वाढला. तर पण हव्यास म्हणून माणूस साठवून ठेवण्याच्या मागे लागतो. त्यामुळे संसाराचे ओझे वाढतच जाते. कुळिकेसी लास फास. ती कुळिका म्हणून दुखणं उठते. कुळिका म्हणून पायावर वगैरे सर कुठेतरी असं दुखणं ते अंगावर वळ उठल्यासारखं असं दुखणं उठते. त्याला काय जुन्या काळामध्ये, आता डॉक्टरचा उपाय झाले, जुन्या काळामध्ये तेव्हा उलातनं तापवायचं आणि त्यावरून वडायचं. तो लागायला बोंबला लागायला होतो. पण ते बरं व्हायसाठी ते करायच लागतंय. तसं तुकाराम महाराज म्हणतात, ती कुळिका झाली की त्याला असं दागणे द्यायला लागते. डोई दाढी बोडवी दोष. आणि अजीर्णाचा आजार नाही, कुळिकेचे दुखणे अजीर्णाचा आजार असता. पोटात औषध न घेता शरीरावर सळी तापून तिच्या डागण्या देणे. किंवा आता पोटाला आजार आहे, कुळिका म्हणून पोटाला आजार होतोय. तर तो पोटाला आजार असताना उगाच त्या अंगावरती डागण्या द्यायची काही गरज आहे का? किंवा पायाला गळू झाले असता वस्त्राने शरीरावर फासण्या देणे, जखमा करून त्यातून अशुद्ध रक्त बाहेर काढून टाकणे. हे न करता डोकीवरचे व दाढीचे केस बोडून टाकणे, या उपायांचा काय उपयोग? कुळिकेसी लास भास आणि डोई दाढी बोडवी दोष. म्हणजे काय झालं की शरीरावर कुठेतरी सूज आली, पायाला गळू उठलं, पायाला पूर्वीची खांडकाशी उठत असत. तर त्यावेळेला आता रक्त बाहेर गेलं पाहिजे म्हणून जुन्या काळात काही नव्हतं. तेव्हा वस्त्रांना टाचण्या मारायच्या. वस्त्रा बेतान असा जागी जागी वस्त्रा मारायचं, म्हणजे रक्त वाहून जायचं. तर हे वस्त्रा मारणं ठीक आहे, पण ते सोडायचं, म्हणायचं हे खाली दुखणं झालं डोसकं बोडा आणि डोई बोडा, दाढी बोडा, डोसक्यावरचा केस काढा. आजार एक आणि सांगायचं दुसरं, याचा काय उपयोग? अविहित नाशा करवी वचन चुकता. अविहित नाशा करवी वचन न चुकता. वचन चुकता. अविहित म्हणजे जे योग्य नाही असे अयोग्य. अविहित कर्माचरणाने दोषांचा नाश न होता
सांगितल्याप्रमाणे वचनाप्रमाणे न केल्यास नाश होतो. विधी सेवने विहिते, विधी सेवने, विधी म्हणजे शास्त्रात सांगितले त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. विधी सेवने विहिते, कार्य कारणापुरते, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वागायला पाहिजे, आचरण करायला पाहिजे. कारणा इतकेच कार्य करावे. न वाटे जो चित्ते अधर्माचा तो त्यागी. या बाबतीत ज्याच्या चित्तात विपरीत भावना निर्माण होत नाही त्याने अधर्माचा त्याग केला आहे असे म्हणावे. योग्य जे आहे शास्त्रात सांगितले त्याप्रमाणे वागावं, ते सोडून वागू नये. आज्ञा पाळन ते सेवा, भय धरून या जीवा. तुकाराम महाराज म्हणतात, शास्त्राज्ञेप्रमाणे मानून निषिद्ध कर्माचरणाचे भय धरा. चुकीचं जे वागायचं त्याची भीती धरा. जो सेवा करतो त्याचे स्वसुखाचा ठेवा. भय धरून या जीवा. तुका म्हणे ठेवा ठेविला तो जतन. जो देवाची सेवा करतो त्याने स्वसुखाचा ठेवा, ईश्वराची प्राप्ती याचा लाभ घेतला आहे असे होईल. आम्ही झालो बळीवंत होऊन या शरणागत. आम्ही या देवाला शरण गेलो त्यामुळे बलवान झालो. म्हणजे आपण एखाद्याच्या आश्रयाला गेलो, देवाच्या आश्रयाला गेलो आणि आता आम्हाला देवाची शक्ती आम्हाला मिळाली. केला घरात रिघावा, ठाई पडीला ठेवा. आम्ही त्या देवाच्या घरात शिरलो आहोत. आम्हाला मुख्य ठेवाच प्राप्त झाला आहे. हाता चढले धन, नेणे रचिले कारण. ज्यामुळे देवप्राप्तीचे धन हाती लागले असे हे काम आम्ही केले आहे. तुका म्हणे मिठी पायी देऊने केली तुटी. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या देवाच्या पायाला मिठी घातली आणि सर्व संसार दुःखातून सुटका करून घेतली. काहे लकडा घास कुटावे, खोदही जमीन मठ बनावे. तो हा हिंदीतला अभंग आहे तुकारामाचा. लोक हो लाकडे कापून, गवत कुटून, जमीन खोदून मठ कशाला बांधता. बघता ते पंढरपूरच्या मठामध्ये एका भावाला दुसऱ्या भावाला ठार मारलं 2-3 महिन्यापूर्वी. काय मठ, काय गरज आहे का. देवलवासी तरवर छाया. देवल म्हणजे देवळाचा किंवा झाडाचा आश्रय घ्या. झाडाखाली बसाल की, तुम्हाला देवळात बसायची काय गरज आहे. घर घर साई खपरी बस माया. आणि घरोघरी साई म्हणजे देव आहे. पोटासाठी घरोघरी माय माऊलीकडे खापर घेऊन दाणे मागा. घरोघरी देव आहेत आणि म्हणजे भिक्षा मागा तुम्ही. घर घर साई खपर बस माया, खपरी बस माया. ही घरोघरी आई आहे तुमची. खापरी घ्या आणि त्यात जेवण मागा, तुमचं पोट भरून जाईल. का छांडे भार फेरे सीर भागे. अरे सोडून दिलेले दुःख पुन्हा डोक्यावर. छांडे म्हणजे सोडलेलं. तुम्ही डोक्यावर कशाला घेता. माया को दुःख मिटले अंगे. हे मायेतून निर्माण झालेले दुःख मिटवून का टाकत नाही. कहे तुका तुम सुनो हो सिद्धा. तुकाराम महाराज म्हणतात, सिद्ध पुरुषांनो ऐका. राम बिना और झूठा कछु धंदा. रामाशिवाय कोणताही धंदा चांगला नाही. सगळे धंदे झूठ आहेत.
खोटे आहेत. रामाची भक्ती करणे एवढे एकच धंदा चांगला आहे. आता पुढचा अभंग आहे. आम्ही पहा कैसी एकतत्व झालो, राखणे लागलो वासनेसी. देवा बघ, आम्ही तुझ्याबरोबर एकत्वाने राहिलो आहोत. आम्ही स्वतःला वासनेपासून दूर ठेवलेले आहे. आम्ही निरीच्छ झालो आहोत. देवा, तुमच्याशिवाय मला काहीच आवडत नाही. तुम्हा बिन काही नावडावे जीवा. केला तोची देवा केला पण, हाच पण केला मी. पण म्हणजे अट मी हीच केली. मी हेच ठरवून टाकले नक्की की देवा शिवाय मला काही आवडत नाही. वर्मनेणो परिवृत्ती भंगो नेदी, वंदेलेचे वंदू आवडीने. मला काय देवा धर्माचं काय वर्म माहीत नाही, परंतु आम्ही देवाच्या पायाकडे माझी वृत्ती लागली आहे आणि मी देवाच्या पायाचं पुन्हा वंदन करीन. देवाच्या पायाला तुका म्हणे कळे नामाचे जीवन, वारताही भिन्न नेणो आता. तुकाराम महाराज म्हणतात, मला देवा तुझ्या नामाचं जीवन जगायचं आहे. याच्या खेरीज दुसरी कोणतीही वार्ता मला ऐकायची नाही. पुढचा अभंग आहे. विषम वाटे दुरीवरी, चालून परती धरी. चुकीच्या मार्गाने पुन्हा तुम्ही जात आहात, म्हणून हा शरीरी तुमच्यापासून दूर जात आहे. देव आपल्याजवळ काय येत नाही. देव राहिला इकडे कोल्हापूरकडे, घेऊन निघाला गारगुटीकडे. मग कसं काय देव भेटणार तुला. विषम वाटे दुरीवरी, चालून परती धरी. चुकीच्या मार्गाने गेल्यावर देव कसा म्हणणार. मागील ते उरी नाही उरली भयाची. म्हणून श्रीहरी तुमच्यापासून दूर जाते. मागे फिरा, मग तुम्हाला भयाची जरुरी उरणार नाही. मागे फिरा, देवाकडे तोंड करून चालायला लागा. मुख्य न व्हावा तो नाड, शेवटाचे हाती घोड. चुकीच्या मार्गाने चालण्याचा खोटा धंदा बंद व्हावा. नाड म्हणजे वाईट धंदा बंद व्हावा. सरलिया चाड मग कैचे उद्वेग. मग शेवटी हाती गोड असा परमात्मा येईल. होता पहिला अभ्यास, समयी घालावया कास. तेव्हा लटकी दोष, योगी अनुतापाचा. मग वासना संपून जाईल, तेथे उद्योगाचे दुःख राहणार नाही. आणि या बाबतचा प्रथमपासून जो अभ्यास आहे तो बळकट कास घालून निश्चयपूर्वक तुम्ही करा. बळकट असंही करा. कपडे तुमचे हे राहून द्या. आपण तुम्ही भांगलायला लागलं म्हणजे कास बीज असं बळकट घालून टाकलं. तिथं ते ह्याच्यावर फिरायचं नाही. ते कॉलेजच्या दारातनं फिरायचं नाही. तिथं फिरताना सगळं कपडे व्यवस्थित घालायला लागते. चड्डी घालून भांगलायला लागते, काम करायला लागते. तर बळकट घालून या कास. तर तुकाराम महाराज म्हणतात, बुद्धी केली याने सहाय्य. जर आपली बुद्धी सहाय्यकारी करून घेतली, मग तो देव तुमच्याजवळ आहे. तो देव आपले नामस्मरण घडावे याचीच वाट पाहत आहे. देवाचं नामस्मरण करा. देव वाट पाहे स्मरणाची. त्याचं नामस्मरण करा, त्याची देव वाट बघतोय. बळकटपणेपर्यंत तुम्ही देवाचं नामस्मरण करा. चुकीची वाटेनं जाऊ नका. चांगल्या वाटेनं, खऱ्या वाटेनं देवाच्या मागे जावा तुम्ही. आता पुढचा अभंग, ऐसी वरमे आम्ही असोनिया हाती. आम्हा असोनिया हाती, काहू नेणती दिशा फुली. अशी ही पुढील प्रमाणे ईश्वर प्राप्तीची वर्मे आमच्या हातात आहे. आम्ही दिशाभूल झाल्याप्रमाणे व अज्ञानी का व्हावे. पोटाळुनी पाय कवळीन उभा. मी
पद्मनाभ ईश्वराचे पायाला मिठी मारून बसेन, पोटाळून बसेन म्हणजे मिठी मारून बसेन व त्याला हलू देणार नाही. हालो नेदी आपुले इच्छेशी घालीन संपुष्टी. देवाला आपल्या माझ्या इच्छेप्रमाणे मी संपुष्टात म्हणजे हृदयाच्या संपुष्टामध्ये, हृदयाच्या पेटीमध्ये साठवून ठेवी. आणि श्रीमुख ते दृष्टी निहाळीनं, देवाचं जे हे आहे मुख आहे ते मी निहाळीत बसन. निहाळणे म्हणजे पाहणे, निहाळणे निरखून पाहणे, नुसतं पाहणे नव्हे. तुका म्हणे बहु सांडेली मते, आपुल्या पुरते धरुणी ठेलो. तुकाराम महाराज म्हणतात, मी पुष्कळ मताचा त्याग केला नाही आणि आपल्यापुरते जे महत्त्वाचे आहे तेवढेच धरून मी बसलो आहे. आता पुढचा आहे, देवाची भक्ती कशी करायची ती. झाडावर पोनी खाऊन या पाला, आठवी विठ्ठला वेळोवेळा. अरे देवाची भक्ती करायची झाली तर अरण्यात जावा. मग तिथं काय खायचं? झाडाचा पाला वरबडून खावा आणि देवाचं आठवण करा देवाची. तर ते हे होतं. लिओ टॉल्स्टॉयची गोष्ट आहे की एक माणूस अरण्यात गेलेला होता, एक साधू होता, आणि त्या अरण्यात मोठे मोठे उत्सव व्हायचे. शेकडो हजारो लोक जेवायला जायचे, अन्न छत्र चालायची, लोक देणग्या द्यायचे. साधूचं फारच महत्त्व वाढल्यानंतर तो साधू मरणकाळाला पावला. मरणकाळाच्या जवळ आला त्याचा. तोपर्यंत एक दुसरा साधू त्या ठिकाणी आला, नवीन तरुण साधू. आणि त्या तरुण साधूनं काय केलं की त्याचं शिष्यत्व पत्करलं आणि महाराज म्हणला माझ्यावर अनुग्रह करा. केला आणि म्हणला मला देवप्राप्ती केव्हा होईल. तर त्या साधूनं एक मोठं लाकूड कापलं. मोठा लाकडाचा सोट असा घेतला, मेळ घेतली लाकडाची आणि तिचे 3 तुकडे केले आणि ते नदीच्या काठाला रोवले. नदी असं तो नदीच्या जवळच होता. रोज सकाळी आंघोळीला जायचं होतं त्या नदीला. तर त्या मरताना त्या साधून सांगितलं की ह्या लाकडांना रोज तुझ्या तोंडात नवीन पाणी घालायचं. भांड्यातनं कशात नाही, तोंडात पाणी घ्यायचं आणि ते येऊन लाकडाला घालायचं. आणि हे तू जर आणि असं करत असताना जेव्हा ह्या वाळलेल्या लाकडांना कोंब फुटतील त्यावेळेला तुला देव भेटेल. मग तो रोज करत होता. तसंच रोज करत होता. म्हटल्यानंतर एके दिवशी दरोडेखोराची टोळी डोंगरातनं जात होती. तर दरोडेखोराच्या टोळीनं एका माणसाला पकडलं तर त्याला ते ठार मारायला घेऊन निघाले. ठार मारायला घेऊन निघालेले होते. तर तो म्हणला, अरे हे तुम्ही वाईट करता, हे बरोबर नाही, कशासाठी करता? तर ते म्हटले आम्ही आमच्या पोटासाठी करतोय. खरं ते सांगितलं होते. तर तो दरोडेखोर म्हणला त्या महाराजाला, तू हे कशासाठी करतोयस? आम्ही पोटासाठी करतोय, आम्ही सगळं सांगतोय, तरी तू उगाच सांगतोय मी देवासाठी करतोय म्हणून, आणि हे तुझं पोटासाठी तुझं आहे. मग त्याला सांगितलं तो जो माणूस आहे तो सोडून द्या. तो जो हे आहे तो वधाय नेलेला मनुष्य तो सोडून द्या म्हणून त्याला सांगितलं. आणि सोडून त्या माणसाची सुटका केली. आणि मग दुसऱ्या दिवशी बघतोय तर त्या कोंबाला एका त्या खांबाला पानं फुटलेली होती. मग त्या दरोडेखोराला सांगितलं तू हे सगळं सोड आणि अरण्यात जाऊन राहा. म्हणा तिथं खायचं काय? तर म्हणा तुझं तू कर, ते देव काय करायचं ते करीन. सांगतोच लोकांनी का नाही देव सगळा पोशिंदा आहे, मग तू ते कर. मग तो तिथं तो जाऊन बसला. मग 4 दिवस गेले, 5 दिवस गेले आणि ह्यात गेले तर कोणीतरी वर झाडावर आणून भाकरी बांधून ठेवली.
मी तो वर बघितलं तर भाकरी त्याला दिसली. ती भाकरी त्यानं खाली आणि त्याची पूजा सुरू झाली, त्याची तपश्चर्या सुरू झाली. पुन्हा दुसऱ्या खांबाला पानं फुटली, नंतर तिसऱ्या खांबाला पानं फुटली. तो आश्रम ते देव सगळं पाक सगळं लुटून लोकांनी नेलं आणि हा नुसता मोकळा झाडा बघ ह्याच्यातनं जंगलातनं फिरत होता. आणि ती भाकरी जी आहे ते दरोडे करून आणून ठेवत होते. ह्याला मरण हे उरले का तेव्हा ह्याला आणून ठेवा म्हणून. तर देव मठ सगळा सोडून दिला आणि अरण्यात तो जाऊन बसला आहे, ढोंग सगळं बंद करून. लिओस टॉलस्टॉयची गोष्ट आहे अशी की अशा तऱ्हेनं जर केलं तर ते हे होऊन होत आहे. आणि तुकाराम महाराजांनी हेच सांगितलंय, पाहुनिया झाडे वरबळूनी पाला खाऊनी विठ्ठला आळविला आळवावं, असा एक अभंग आहे. त्यातच हे म्हटलंय, झाडा वरपोने खाऊनिया पाला आठवे विठ्ठला वेळोवेळा, वलकली नेसुनी ठुंगा गुंडाळुनी सांडी जवळुनी देह भान. मग तुम्ही वलकल लेसा, वलकल म्हणजे झाडाच्या सालींची वस्त्र, तीच नेसायची. एवढी मोठी झाडं होती, आता झाडच राहिली नाहीत, पाक तोडून टाकलं लोकांनी. ठुंगा गुंडाळून म्हणजे ढुंगाला गुंडाळून, सांडी जवळुनी देह भान, आणि देहाची अहंकार, देहाची ममता ही सोडून द्यावी. लोकमान वमना समान मानणे, लोकांनी मान द्यायचा, तर लोकांनी मान दिला की मग लगेच काका फुवायला लागते. तसं नाही, लोकांनी मान दिला तर त्याला उलटी झाल्यासारखं वाटतंय. वखारी भेटल्यावर काय आपण वखारीला घेतो, बघतोय तरी काय आपणच बघतो, पण तिकडे बघितलं नाही. तसं लोकांनी मान दिला तर त्याला वखारी समान मानावं. एकांती राहणे विठोसाठी, आणि विठ्ठलाच्यासाठी एकांतात राहावं, कोणाचंही संगत करू नये. सहसा करू नये प्रपंची सौजन्य, प्रपंचातलं कुठलंही काम करू नये. सेवावे अरण्य एकांतवास, अरण्यात एकांतात जाऊन राहावं. ऐसा हा निर्धार करी जो मनाचा, तुका म्हणे त्याचा पांग फिटे. अशा तऱ्हेनं मनाचा निर्धार केला तर तुकाराम महाराज म्हणतात त्याचा उद्धार होईल. पांग फिटे म्हणजे उद्धार होईल. त्याशिवाय हे तुकारामानं उद्धार होण्याचा, देवाकडे जाण्याचा, परमार्थ लाभ होण्याचा हा मार्ग सांगितला आहे तुकारामानं. थोडा वेळ थांबूया. देवतीही बळे धरिला सायासे, करुणिया नाश उपाधीचा. देव जर आपल्याला धरायचा प्रयत्न करून देव धरायचा झाला तर काय करायचं? उपाधीचा नाश, उपाधीचा नाश करायचा. उपाधी सोडून द्यायची. काय की हे पाहिजे, ते पाहिजे, ह्या सगळ्या वस्तू ज्या पाहिजे, प्रपंच पाहिजे, वेगवेगळे व्यापार पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोडून दिला तर मग देव भेटतो. सर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, की मोठ्या प्रयत्नपूर्वक देवाला धरून ठेवलेला आहे, ज्याने आरंभापासूनच धनसंपत्ती व लोकांचा सहवास. धिक्कारले जन, धातू म्हणजे धनसंपत्ती, सर्व पक्षी धातू धनसंपत्ती, आणि धिक्कारिले जन लोकांचा त्याग करायचा. काय तुमची मला गरज नाही म्हणून बसले लोकांचा त्याग करून जे स्वतः असं जे धिक्कारले जन स्वये जनार्दन तेच झाले. लोकांची फिकीर करायची नाही, लोकांचाही त्याग केला, धनसंपत्तीचाही त्याग केला, तर मग देवाला देवती स्वतःच देव होतात. त्याने देव धरून ठेवायची, देव आणायची काही गरज नाही. ते स्वतः असे संत जे आहेत ते देव होतात. तुका म्हणे न चाले तातडी, तुका म्हणे यासी न चाले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो. की तातडी करून चालत नाही, गडबडीत ते काय होईल की लगेच हे सगळं मिळत नाही. तर अनुभवातनं हळूहळू ही खरी गोडी काय आहे ते कळून येईल. वेठी ऐसा भाव न धरी आहाच उपाव,
वेठी उतरायची. मजुराला जे वडील पगाराला आणलं असते ना, मग ते दिवस कवा मावळेल त्याच्या नादात असते आणि सुट्टी कवा होते, त्याचं भांगरून कवा होईल त्या नादात नसतोय. वेठी आईसा भाव नखरी आहाच उपाय. दिवस काय असं वरवरचं उपाय करू नका, वेठीला आणल्यासारखं वागू नका. रूप डसवी जीवा न जीवा अवघा येच ठाही हेवा. मी देवाचे रूप माझ्या जीवामध्ये चिकटवून घेईन आणि हीच माझी हाव आहे. हेवा म्हणजे हाव. कृपणाचे परी लेखा पळ निमिषेवरी. कृपणाचे मी, जसा कृपण म्हणजे कंजूस माणूस, चिक्कू माणूस म्हणतात, न खर्च करणारा माणूस. कृपणाचे परी लेखा पळ निमिषेवरी, की जसा कंजूस माणूस आपले धन क्षणभर सुद्धा विसरत नाही. निमिषेवरी, निमिष म्हणजे डोळ्याची पापणी लावण्याचा जेवढा वेळ होतो त्याला निमिष म्हणतो. तुका म्हणे असा सन्निधची जगदीशा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता तुम्ही माझ्या जवळच राहावे. नरदेह वाया जाय सेवी सद्गुरूचे पाय. तुला मिळालेला हा नरदेह वाया जाऊ नये म्हणून तू सद्गुरूच्या चरणात सद्गुरूंना शरण जा. सांडोनी हा अहंभाव धरी भक्ती पूजी देव. अहंभाव सोडून तू भक्ती देवाची भक्ती आणि देवाची पूजा कर. भक्ती मार्गाचा स्वीकार कर. थोराचे वाटे जाता भव शोक आटे. थोर माणसं ज्या वाटण गेलेले आहेत साधू संत, त्या वाटणं तुम्ही जावा. मग भव म्हणजे संसाराचा शोक हा नाहीसा होईल. प्रल्हादाते तारी तुका म्हणे तो कंठी धरी. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यानं प्रल्हादाचं तारण केलं, प्रल्हादाला तारून नेलं, प्रल्हादाचं रक्षण केलं, तो देव तुमच्या कंठी धरा. म्हणजे त्याचं तुम्ही नामस्मरण करा. ग्रासोग्रासी भाव तरी देहीच जेवी देव. तुम्हाला जेवताना प्रत्येक घासाला देवाची आठवण तुम्हाला जर झाली तर तुमच्याबरोबर देवच जेवतोय असं समजा. धरी स्वर्ण ते सार नाही दुरी ते अंतर. तर भाव धरून राहशील तर तो देव तुझ्या देहात बसून तुझ्याबरोबर जेवण करील. श्रीहरीचे स्मरण सतत करावे हे सार आहे. असे केले तर मग देव तुझ्यापासून दूर अंतरावर राहणार नाही. भोगिता तू भावे देव जेऊ बैसे सवे. तू जर तो देवाचा तू स्वतः जेवण करत असताना जर तू देवावरती भावभक्ती ठेवलीस तर तो देव तुझ्याबरोबर जेवतोय असं समजा. तुझा पाव देवा भावे अंतरीची सेवा. की देवावर भावनिष्ठा ठेवावी आणि मग तो तुम्हाला देव प्राप्त होईल. गुंतला साधनी देव नाही त्रिभुवनी. आणि वेगवेगळी साधनं करायची, तपश्चर्या अमकं तमकं सगळे जे तीर्थाटन दान धर्म सगळे करीत बसला तर त्रिभुवनात तुम्हाला देव मिळणार नाही. देव तुम्ही स्वतः भावभक्तीनं आपल्या हृदयात धरला पाहिजे. तुका म्हणे हाती न धरिता गमाविती. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला हातात न धरता हे लोक देवाला गमावून बसतात, देवाला मुकतात. माझा तव खुंटला उपाव जणे तुझे आतुरती पाव. करू भक्ती तरी नाही भाव हाती नाही जीव कवणे विषयी. देवा तुझ्या पायात माझा तव खुंटला उपाव जेणे तुझे आतुरती पाव. ज्यामुळे देवा तुझे पाय आतुरती म्हणजे प्राप्त होतील
ह्याच्याबद्दल काय करायचं ते माझा काय उपाय सगळे संपले. करू भक्ती तरी नाही भाव, मी भक्ती करायला गेलो तर माझ्याकडे भाव नाही. नाही हाती जीव कवणे विषयी, आणि माझ्या हातात माझा जीवही नाही. धर्म करू तरी नाही चित्त, धर्म करावं काहीतरी चांगलं कृत्य करावं, दान धर्म करावं म्हटलं तर माझं चित्त तिकडं वळत नाही. दान देऊ तरी नाही वित्त, काहीतरी दान द्यावं, देणगी द्यावी म्हटलं तर माझ्याकडे पैसे नाहीत. नेणे पूजो ब्राह्मण अतीत, मी ब्राह्मणांची पूजा किंवा जे अतिथी आलेले असतील घरी, अतिथी पाहुणे, तर ते जे घरात आलेले असतील तर त्यांना मी पूजायचं मला माहीत नाही. नाही भूतदया पोटा हाती, आणि माझ्याकडं भूतदया नाही, प्राणीमात्रावर दया करण्याची माझ्या पोटामध्ये भूतदया नाही. आणि नेणे गुरुदास्य संत सेवन, मी गुरुचे दास गुरुची सेवा कशी करायची, संतांची सेवा कशी करायची हे मला माहीत नाही. जप तप अनुष्ठान, जप देवाचा जप तप अनुष्ठान म्हणजे काहीतरी हे देवाची काहीतरी सप्ताह वगैरे असं करतात, पूजा हे देवाची काही प्राप्तीसाठी काहीतरी हे अनुष्ठान म्हणजे 8-8 दिवस हे सप्ताह करणे, 8-8 दिवस पारायण करणे, हे काय मला माहीत नाही. नवे वैराग्य वनसेवन, माझ्याकडं माझ्या हातात का वैराग्य नाही, मी सगळा संसार टाकून जाऊ शकत नाही, आणि मी वनातही जाऊन राहू शकत नाही. नवे दमन इंद्रियासी, आणि मी माझ्या इंद्रियांच्यावर दमन म्हणजे इंद्रिय माझी ताब्यात ठेवू शकत नाही. जरा बंद करते त्यांचा दमन करणे, इंद्रिय ताब्यात ठेवली पाहिजे. कशी निघाले आता, पाय नको तिकडे तमाशाच्या वाटेला निघाले जाऊ द्यायचे, चोरीच्या वाटेला निघाले हात पाय वगैरे, खिजे कापायला हात सरसावले, तर इंद्रियांचं दमन पाहिजे. इंद्रियांचं तीर्थ करू तरी मन नाही सवे, तीर्थाकडे गेलो आपण तरी मन माझ्या बरोबर येत नाही. व्रत करू तरी विधी नेणे स्वामी, व्रत करावं म्हटलं, एखादी वेगवेगळी जी व्रतं असतात ती व्रत करायचं झाले तर मला त्याचा नेम वगैरे माहिती नाही. देव जरी आहे म्हणो मज सवे, तरी आप परावे न वंचे, देव माझ्याजवळ आहे असं जर मी म्हटलं तरी मी आप पर भाव जो आहे तो माझ्यापासून सुटलेला नाही. आप पर भाव जो मी आप पर भाव जर धरून राहिलो तर देव कसा मला मिळणार. म्हणून झालो शरणागत तुझा दास मी अंकत, म्हणून देवा मी तुला शरण आलोय, तुझा मी दास झालोय. यास काही न लगे संचित, याला काहीही संचित लागत नाही. झालो निश्चित तुका म्हणे, मी निश्चिंत व्हायचे, निश्चित नव्हते निश्चिंत पाहिजे. निश्चित वेगळं, निश्चित म्हणजे नक्की, तर चिंतारहित म्हणजे निश्चिंत. निगमाचे वन नका शोधू करू क्षीण, देवाच्या प्राप्तीसाठी निगम म्हणजे वेद, वेदांच्या वनात, वेदांचं वन आहे ते, त्यात काय तुम्हाला सरळ सापडणार नाही. निगमाचे वन नका शोधू करू क्षीण, ते शोधत बसू नका आणि त्रास करून घेऊ नका. या रे गवळी याचे घरी बांधले ते दावे भरी, आणि हे ब्रह्म जे आहे, जो हे देव आहे, तो गवळ्यांच्या घरामध्ये त्या गवळणीने त्याला दावं लावून बांधलेलं होतं. बारकं मूल होतं ते, आणि त्याला दावं लावून बांधलं श्रीकृष्णाला.
इकडं तिकडं जाते म्हणून. आणि तो दाव लावलं, दाव पोटाला लावलं. आणि त्या ठिकाणी 2 राक्षस आलेले होते. आणि ते 2 राक्षस म्हणजे 2 झाडं होती. झाडांचं रूप त्यांनी धरलं. तर तो श्रीकृष्ण तसंच ते दाव आणि पाठीमागं काय ते उखळ बांधलेलं होतं मोठं. उखळ म्हणजे ते हे मुसळ वेगळा, ते खालचं वन असते त्याला उखळ म्हणतात. हा, तर ते उखळ आता उखळ अशा ह्याचा आकाराचा मोठा असतंय. तर त्याला ते बांधलं. त्यानं तसं जोडीत नेलं, त्या दोन्ही झाडाच्या मध्ये अडकलं. आणि त्यानं जे जोरानं ओढलं तर ते दोन्ही झाडं कलमडून पडली. आणि पडल्यानंतर ते 2 राक्षस मेले. आणि दाव पोटाला लावून ते ओढलं म्हणून त्याला दामोदर म्हणतात. श्रीकृष्णाला दामोदर. यारे गवळे यांचे घरी बांधले ते दावेवरी, पिढीले ती भ्रमे वाट न कळता वर्मे. आणि त्यामुळे ईश्वर प्राप्तीची वाट कळत नाही. आपल्याला भ्रम झाला आहे. खरं म्हणजे हा देव अशी जर भक्ती केली तर आपल्या घरातच येऊन बसतो. परंतु आपल्याला भ्रम झालाय कसं देवाकडे जायचं ते कळत नाही. आणि वर्म समजत नाही. तुका म्हणे भार माया टाका अहंकार. तुकाराम महाराज म्हणते संसाराचं ओझं टाकून द्या, संसाराची माया सोडा आणि अहंकार आहे तो टाकून द्या, मग देव मिळतोय, देवाची प्राप्ती होती. आता पुढचा एकच अभंग आहे. तुझे थोर थोर भक्त करीती विचार. तेव्हा तुझे थोर थोर भक्त विचार करतात. जपतवादी साधने मज चिंतवे नाम. आणि तुझ्या प्राप्तीसाठी नाम जप करणे, आचरण चांगले, मनन चिंतन या खटाटोप ते साधनांचा करतात. पण मला ती साधने करण्याचे मनात सुद्धा येत नाही. तेव्हा मी जप तवा साधनं काय मी करू शकत नाही. करुणा वचने म्या भाकावी तुम्हा दिने. मी गरीब आहे. मी फक्त देवा कळकळीनं तुझा करुण वचनानं कारुण्यपूर्ण मी तुझी करुणा भाकणार. मी तुझे देवा नुसती स्तुती करणार आणि देवा तुझा आळवणी करणार. तुका म्हणे घेई माझे थोडे फार ठाई. तुकाराम महाराज म्हणतात अशी जी काही माझी थोडीफार सेवा आहे अशी तू घ्यावीस आणि मला प्राप्त व्हावंस. तर देवाच्या प्राप्तीसाठी काय करायचं ते सांगितलेलं आहे. आता पुढचा अभंग आहे तो उद्या बघू.